दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज यामध्ये आपण डॉक्टर राजेंद्र घोली यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर डॉक्टर राजेंद्र घोली यांची ओळख सोलापूर शहर जिल्ह्याला काही नव्याने कळून येण्याची गरज नाही. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून ते काम पाहतातच आहेत. त्याचबरोबर एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर अध्यात्म जे आहे, अध्यात्म क्षेत्र जे आहे त्यामध्ये देखील डॉक्टर राजेंद्र घोली सरांचं नाव हे प्रामुख्यानं घेतलं जातं. महत्त्वाचं म्हणजे अश्विनी सहकारी रुग्णालयाची जी एकंदरीत आजवरची सगळी वाटचाल आहे त्यात जर कोणी महत्त्वाची भूमिका बजावली असेल किंवा एक जे समीकरण आहे की अश्विनी हॉस्पिटल म्हणजेच डॉक्टर राजेंद्र घोली सर, तर ही जी सुरुवातीपासून त्यांनी जी जबाबदारी पार पाडली आणि आज सगळ्यात ती सगळी आपलं कर्तव्य म्हणा किंवा एक तळमळीने जे कार्य आहे तर ते बजावत आहेत, आपली सेवा बजावत आहेत. तर एकंदरीत आज आपण पाहतोय की वैद्यकीय जी सेवा जी आहे सोलापूरची त्यातही अश्विनी सहकारी रुग्णालय याचं एक राहिलेलं वैशिष्ट्य, तिथे होत असलेली सुधारणा किंवा एक नवीन वैद्यकीय सेवा लोकांना कशा पद्धतीने दिली जाते, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र घोली सरांचं जे काही कार्य आहे तर त्याचा एक उहापोह आजच्या आपण विशेष संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. घोली सर, आपलं स्वागत या विशेष संवादामध्ये. नमस्कार. नेहमी आम्ही तुम्हाला विनंती करत असतो आणि त्याला मान देऊन तुम्ही येतात आणि याबद्दल खरंच सुरुवातीला तुमचे आभारसुद्धा मानायचे की एक व्यस्त वेळापत्रक असतं जे तुमचं सगळं क्षेत्र आहे ते पाहिल्यानंतर वेळ देणं त्यातनं खरोखरच एक अवघड अशी बाब असते. तरी तुम्ही वेळ देताय आणि सविस्तर संवाद सोलापूरकरांची साधता याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार देखील मानायचे. महत्त्वाचं म्हणजे आपण म्हटलं की अश्विनी सहकारी रुग्णालय खरोखरच एक मेडिकल हब जे आपलं सोलापूर शहर बनलेलं आहे तर त्यामध्ये आरोग्य केंद्र सर्वात जे मोठं आहे ते अश्विनी सहकारी रुग्णालय, ज्याची व्याप्ती आहे व्यापक असं हे सेवा कार्य अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून दिसतं. आणि यामध्ये आपल्याला दिसून येतो तो कोरोनाचा सगळा काळ. आता ठीक आहे की दुसरी लाट देखील तिसरी लाट देखील संपली आणि त्याच्यानंतर वातावरण बऱ्यापैकी दिलासा देणारा अशा पद्धतीचं आहे. मात्र अश्विनी सहकारी रुग्णालयानं कशा पद्धतीनं याचं एक नियोजन केलं किंवा हे नियंत्रण कशा पद्धतीने मिळवलं हे देखील एक जाणून घेण्याची आज खरंच आवश्यकता आहे की खरोखर मोठा ताण अश्विनी सहकारी रुग्णालयावरती कोरोना काळामध्ये होता. कशा प्रकारे हे सगळे गोष्टी हँडल केल्या गेल्या, एक नियोजन आपण म्हणतो तर ते कशा पद्धतीचं राहिलं? अतिशय चांगला आपण प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वप्रथम मी इन सोलापूर चॅनलचा आभार मानतो. त्यांनी ही संधी मला दिलेली आहे या संवादातून जनरल लोकांशी, नागरिकांशी एक सुसंवाद घडण्यासाठी. आणि इन सोलापूरची एक सोलापूरच्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो टी व्हीच्यामध्ये किंवा चॅनलमध्ये एक प्रमुख चॅनल म्हणून इन सोलापूर सुरुवातीपासून प्रसिद्धीस आलेला आहे. तर अशा लोकप्रिय चॅनलमध्ये काही विचार माझे आपल्यासमोर मांडण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल आपले खूप आभार. आपण जो प्रश्न विचारला की कोविडबद्दल आम्ही काय सिद्धता केलेली होती, पण प्रामाणिकपणे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, जेव्हा कोविडची सुरुवात झाली, आपण याला कोविड-19 म्हणतो, अगदी सायंटिफिक शब्दामध्ये SARS, सार्स, COVID-19 असं त्याला मानलं जातं. ह्याची सुरुवात चायनामधून झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हा 19मध्ये जरी चायनामध्ये डिटेक्ट झाला असला तर आपल्याकडे पोचेपर्यंत भारतामध्ये हा साधारण मार्च-एप्रिलमध्ये भारतामध्ये आलेला आहे 2020मध्ये. आणि तेव्हा आपण यथार्थपणे सांगितलं की अश्विनी एक अग्रेसर केंद्र आहे की या वैद्यकीय सेवेमध्ये. आणि निश्चितच त्याप्रमाणे स्वाभाविकपणे शासनाचं, लोकल आपल्या स्वराज्य संस्थेचं म्हणजे महानगरपालिकेचं, मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं लक्ष आणि इतर सगळ्यांचं त्यांनी पहिल्यांदा आम्हालाच बोलवलं होतं. आणि त्यावेळी माझ्या मते असं आहे की त्यावेळी कुणालाच कसली कल्पना नव्हती. ही जी महामारी आली, या महामारीमध्ये संबंध जग व्यापलं गेलं, परंतु ही एवढी नवीन होती आणि याचा प्रसार एवढा भयानकपणे होईल, वास्तव एवढं भयानक आहे आणि याच्यातनं आम्ही समोर कसं जायचं त्या आमची कुठलीच सिद्धता नव्हती. आमचीच नव्हे, कुठे जगामध्ये कुणाचीच नव्हती. सर्वांनाच नवीन होतं, सर्वांनाच नवीन होतं. त्यामुळे ह्याच्याबद्दलचे जे काही आपल्याला प्रोटोकॉल्स म्हणतो, ज्याला जी एक पद्धती ठरवायची आहे, उपचार पद्धती होती, माहिती नाही. नुसतं व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यात त्याला त्यांनी कोविड-19 हे नाव दिलं,
पण त्याच्यावरती स्पेसिफिक असं औषध त्यावेळी नव्हतं. आज पण आपण त्याच्या जवळपास पोचतो आहे, पण स्पेसिफिक असं काही त्याच्यामध्ये औषध अजूनही ह्याचसाठी याचंच आहे. अचूक नेमकं असं वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अजूनही औषध आपण मिळवलेलं नाही आहे. जवळपासात खूप जवळ आहोत. आणि आज पहिल्या लाटेमध्ये अशी परिस्थिती होती, कशाचीच तयारी नव्हती. आणि आमच्यासमोर सगळ्यात मोठा एक प्रश्न असा होता की आमच्या इथे जी रुग्णसंख्या असते जवळजवळ ही आमची नेहमीच 90% जास्त भरलेली असते. त्यामुळं खाटांची उपलब्धता, बरं जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये ज्या सुपर स्पेशालिटीचे आम्ही देतो त्याच्यामध्ये नॉन कोविडचे पेशंट जास्त होते. आणि त्यावेळी असं होतं की कोविडच्या बद्दलचा एवढा एक असा ज्याला म्हणतो एक भीतीदायक वातावरण होतं की कुणालाच काही माहीत नव्हतं. सगळेजण अंधारामध्ये चाचपडत होते. त्याच्यामध्ये आम्हालाही शासकीय यंत्रणेकडनं ज्या काही सूचना मिळायच्या त्यावेळेच्या पुरतं ते आम्ही कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि राज्य स्तरावरील सर्व कन्सर्न डिपार्टमेंटनी, आरोग्य विभागाने, अश्विनीने यात सहभाग घ्यायलाच पाहिजे असं म्हणत होते. आणि आम्हाला ते क्रमप्राप्त होतं हे देखील खरं आहे. आणि आम्ही त्यावेळी थोडंसं मागं पुढं बघत होतो एवढ्यासाठीच की आम्हाला आमच्या नॉन कोविड रुग्णांची काळजी जास्त होती. कारण आमच्याकडे कार्डियक केसेस, ब्रेनचे केसेस, ऑपरेटिव्ह केसेस हे जास्त होते. मग कोविडचं त्यांना हलवू शकत नाही. कित्येक रुग्ण व्हेंटिलेटरवरती, त्यांना पाठवायचं कुठं? आणि जर कोविडच्या जवळ आला तर तेही रुग्ण घाबरून जायचे. पब्लिकमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. आणि नेमकं अशावेळी आम्ही सायमल्टेनियसली सिद्धता केलेली होती. अशा पद्धतीने केलं होतं की आम्ही त्यावेळी आमचं जे काय आमच्या तज्ञ डॉक्टरांचा, आमच्या वैद्यकीय संचालक जे आहेत आमचे, त्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन, त्यात मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, सगळे फिजिशियन्स आलेले आहेत. कोविडमध्ये ट्रीटमेंट करण्याची ज्यांची तयारी होती, मानसिक तयारी होती, त्या लोकांच्याबरोबर सारखा संपर्क ठेवून मग राज्यस्तरावर केंद्र सरकारच्या काही सूचना येत असत त्या सगळ्यांचा एक बसून आम्ही एक कॉमन विचार करत होतो, दिवस रात्र करत होतो. पण त्याच्याबरोबर आम्ही एक असं ठेवलं होतं की कसंही केलं तर हे इन्फेक्टिव्ह ओरिजिन आहे. इन्फेक्टिव्ह ओरिजिन असलेल्या कुठल्याही ह्या डिसीजला, रोगाला आयसोलेशन हे एक जनरल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्याला आयसोलेशन म्हणजे ज्याला आपण विलगीकरण म्हणतो. आणि विलगीकरण करत असताना त्यासाठी जे काही आवश्यक असतील त्यातून सिरियस झालेल्या लोकांसाठी आपल्याला जे एक ICUची सिद्धता करावी लागत होती, तयारी करावी लागलेली होती, ती आम्ही आमच्या वेगळ्या बिल्डिंगमध्ये असलेल्या वेगळ्या याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून सुरू केलं होतं. आणि सुरुवातीला आम्ही 13 बेडची तयारी केलेली होती आमच्या लेवलवरती. आणि त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि त्यावेळी आलेल्या रुग्णांना देखील खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हालाही दिलासा मिळाला, रुग्णांना, नातेवाईकांना दिलासा मिळाला. ही स्वतंत्र व्यवस्था करू शकलो. आणि त्याचं आम्ही अँटिसिपेट केलं. ज्याला म्हणतो आपण एक व्हिजन पाहिजे, एक आपल्याला दूरदृष्टीने आम्ही ते तयार करतो. आज नाही उद्या आपण सगळ्या याच्याबरोबर जरी कोविड भारतात जरी उशिरा पोचला असला तरी युरोप आणि ह्या देशातनं आणि आपल्यामध्ये जवळजवळ 2 महिन्याचा फरक कायम राहिलेला आहे. त्यांच्याकडे जी लाट आलेली ती आपल्याकडे पोचेपर्यंत 2 ते 3 महिने गेलेले आहेत. पहिल्या लाटेनं तसंच झालेलं आहे. नंतर दुसरी लाट आली ती तशीच झालेली आहे. आणि आत्ता आपली तिसरी लाट आपण आता संपवतो. पण काही ठिकाणी ते म्हणतात असं की 4थी लाट आलेली आहे. आज हाँगकाँगसारख्या देशामध्ये, ब्राझीलसारख्या देशामध्ये आणखीन याचा प्रसार आहे. म्हणून अजूनही लोक याच्यामध्ये संपणारा संसर्ग आता तरी असं आहे, आता नवीन याच्यामध्ये कोविड आता राहणार आहे आपल्याबरोबर. आपल्या सर्वांची मानसिक तयारी आजच्या घडीला अशी करायला पाहिजे की कोविड काही लवकर जाईल असं काही वाटत नाही. आणि कित्येक वेळा त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची जी दक्षता आपल्याला पुरेपूरपणे घेता येईल ती आपण घ्यायलाच पाहिजे. आणि हे सुरुवातीला झाल्यानंतर जसं आमच्याकडं एकदा रुग्ण येतात, आम्ही ॲडमिट करून घेतो. सुरुवातीला जवळ 15 दिवस आम्ही घेतलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा प्रेशर वाढू लागलं पण तोपर्यंत आम्ही नॉन कोविड रुग्ण कमी केले. म्हणजे कमी केले इन द सेन्स त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाले. ते बरेचसे लोक आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला. त्या डिस्चार्ज दिल्यानंतर मग आमची बरीचशी सिद्धता झाली होती जेणेकरून जे मिक्सिंग होतं रुग्णाचं कोविड नॉन कोविडचं ते होऊ नये. जी आम्ही व्यवस्था केली होती त्याला वेगळी लिफ्ट दिली, वेगळं गेट दिलं, इन आऊट सगळं वेगळं ठेवलं. आणि त्यावेळी सुरुवातीपासून आपलं एकच म्हणजे मला वाटतं आमच्या रुग्णालयामध्ये अशी व्यवस्था होती जे इन गेट आउट गेट आम्ही केलेलं होतं. आणि आमची आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्व सोलापूरकरांना, सर्व जबाबदार नागरिकांना, शासकीय प्रतिनिधींना, मंत्र्यांपासून सगळ्यांना विषय माहिती आहे की अश्विनी रुग्णालयाला जागेची कमतरता आहे.
आणि ह्या असलेल्या उपलब्ध जागेमध्ये जास्तीत जास्त सेवा आम्हाला कशी देता येईल त्याची एक मानसिक तयारी आम्ही केली होती. तसा एक रोडमॅप आम्ही तयार केलेला होता. पण तो ताण आला असेल हा सगळा, ताण हा जबरदस्त होता. तुम्हाला मला ह्या ठिकाणी सांगायला मला आता काही हे वाटत नाही, पण तुम्हाला सांगतो, इन गेटमध्ये आउट गेटमध्ये आम्ही गेट बंद ठेवले होते आणि ज्याची काय ती प्राथमिक तपासणी करायची होती त्यावेळी जे इन्फ्रारेड थर्मामीटर जे होतं नॉन टच टेक्निकचे ते आम्ही घेतले. डिजिटल साध्या गोष्टी आहेत, पण ह्याची उपलब्धता नव्हती त्यावेळी. ते आम्ही प्रोक्यूर केले. बरं, प्रोक्यूर करायचं आम्ही मिळवायचं म्हटलं तर कुठेही सप्लाय नाही, सगळीकडे संपलेले आहेत. आणि भारतामध्ये त्यावेळी ह्याची सगळीकडे तुटवडा होती. मग आमच्याकडं व्हेंटिलेटर्स तेव्हा होतेच, प्रश्नच नाही. आमच्याकडे 41 व्हेंटिलेटर्स होते. बायपॅप कमी होते. इमर्जन्सी आम्ही बायपॅप जवळजवळ 30-40 बायपॅप त्यावेळी अक्षरशः जिथं मिळते तिथून आम्ही खरेदी केले. आणि यामध्ये आमचे चेअरमन माननीय बिपिनभाई पटेल आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ ह्यांचा अगदी एकमुखी पाठिंबा, एक ह्याच्याने पाठिंबा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण रुग्णाला काहीही कमतरता पडू देऊ नका. भले याच्यात रुग्णालयाला फार मोठी तोशीस लागणार आहे ही सगळी माहिती होती आणि त्याप्रमाणे तोशीस आम्हाला लागलेली आहे. आमच्यावरती आर्थिक बोजा खूप पडलेला आहे, परंतु आमच्या समर्थ संचालक मंडळाने, आमच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सनी त्यांना सपोर्ट करणारे आमचे सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, हाऊसमन आणि आमच्या न कष्टणाऱ्या म्हणजे न थकणाऱ्या आमच्या सगळा असा सेवक वर्ग ज्याच्यामध्ये प्रामुख्याची भूमिका जशी हाऊसमनची आहे तशी सगळं सिस्टर लोकांची आहे, तशी आमच्या आया मावशी आणि मामा लोकांची आहे. ह्याला सपोर्टिंग डिपार्टमेंट आमचं जे 24 हॉस्पिटलचं 24 तास चालू आहे. हॉस्पिटलचे सर्व विभाग 24 तास चालू आहेत. आमचं सिटी स्कॅन चालू आहे, MRI चालू आहे, लॅब आमचे 24 तास आहे. आमच्याबरोबर असलेली मॉलिक्युलर लॅब ही 24 तास आहे, जी सोलापुरामध्ये खाजगीमध्ये फक्त एकच लॅब जिथं अशी होती की तिथं आम्हाला RT-PCR आम्ही करू शकत होतो. त्यावेळी किट्स नव्हते, त्याला वेळ लागला आम्हाला. आणि दुर्दैवाने आमच्याकडे NABLचं मानांकन त्यावेळी नसल्यामुळं आम्हाला ताबडतोब सुरू करता आलेलं नाही. परंतु माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब आणि मान्य आयुक्त सोलापूर महानगरपालिका त्यावेळी मला वाटतं तावरे साहेब होते, नंतर शिवशंकर साहेब आले. मग ह्या दोघांनी खूप लीड घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा, आम्हाला ही टेस्ट तुमच्याकडे करायची, तुमच्याकडे होते, तुम्हाला सगळी आम्ही मदत करू, तुम्ही ही टेस्ट सुरू करा. आणि त्याच्यासाठी त्यांना अधिग्रहण करावं लागलं. अर्थात रुग्णालयाचं पण अधिग्रहण केलेलं होतं, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं तेवढे बेड्स, त्यांनी जवळजवळ 120 बेड्स आम्हाला त्यावेळी ठेवा म्हणून सांगितलेलं होते. आम्ही ते 120 बेडची हळूहळू का विना आम्ही ती पूर्तता करू शकलो. आणि एक वेळ अशी होती आमच्याकडं जवळ ज्यावेळी उच्चांक जवळ झाला आमचा 160 ते 165 पेशंट कोविडचे होते. न थकता 24 तास आम्ही काम करून त्यातल्या बऱ्याच ही सगळी आव्हानात्मक परिस्थिती होती. आव्हानात्मक परिस्थिती अनफॉर्च्युनेटली अनफोर्सिन होती. म्हणजे आम्हाला हे असं काय येईल आणि ह्याला आपल्याला एवढी काय तयारी करावी, काय कुठल्या गोष्टीची तयारी करायची, औषधाची तयारी करायची, तुटवडा आहे. PPE नव्हते, त्याचे तुटवडा होता. आणि त्यावेळी आपल्या केंद्र सरकारचं धोरण म्हणा किंवा माननीय पंतप्रधानांचं जे काही पुरोगामी धोरण होतं आणि त्यांची जी काही दूरदृष्टी होती, ज्या ठिकाणी आपल्याकडं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE ज्याला आपण म्हणतो, आपण PPE नव्हते, आज आपण सगळ्या जगामधल्या अनेक देशांना पुरवण्याच्या 1 वर्षामध्ये आपली तयारी झालेली आहे. ही खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आम्हाला सुरुवातीला PPE मिळालेलं नाही. ही परिस्थिती कधी हाताबाहेर जाते असं वाटलं का त्यावेळेला, की बऱ्याच वेळा असं वाटत होतं, बऱ्याच वेळा हताश पण होत होतो. परंतु त्यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचं टेन्शन बघितलं तर आमचं टेन्शन काहीच नव्हतं. त्याच्यापुढे आम्हाला फक्त त्यांना सेवा द्यायची होती. जेवढ्या आमच्या यशाला जेवढं आमच्या यथाशक्ती जी सेवा आम्हाला शक्य होती ती सगळी आपण द्यायची. दुर्दैवाने असं होतं की पहिल्या लाटेमध्ये आमच्या अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स, आमच्या अनेक सिस्टर्स, आमचा स्टाफ, आमचे रेसिडेंट डॉक्टर्स ह्या सगळ्यांना कोविड झालं. ते बाधित झाले होते. ही देखील जवळजवळ संख्या होती. त्यावेळी देखील आम्हाला एवढा प्रश्न होता, त्यांना उपचार पद्धती नक्की माहीत नसल्यामुळं काही वेळा आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवावं लागले. त्यांना सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे कोविड नव्हतं त्यावेळी, आणि त्यावेळी त्यांना आयसोलेशन सांगितलं, तेव्हा आयसोलेशनच्या क्रायटेरिया क्लिअर नव्हते. त्यावेळी महानगरपालिकेने जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी, आपल्या सोलापूर युनिव्हर्सिटी आणि सिंहगड कॉलेज, तिथे देखील आमच्या लोकांची व्यवस्था केली. तिथे लोक जाऊन राहिले. 14 दिवसाचं आयसोलेशन त्यावेळी होतं. तिथे राहिले आहे, त्यामध्ये समाधान मानलं. ज्या काही सुविधा होत्या त्या सुविधामध्ये त्यांनी विना तक्रार राहिले. खरोखर ह्या लोकांचं म्हणजे जो त्याग आहे किंवा जे काही त्यांनी केलेलं आहे ना, हे म्हणजे शब्दातीत आहे.
आणि ह्यांना परत आल्यानंतर बाकीच्या स्टाफला, बरं हे सगळे बऱ्याचसे स्टाफ आमचा संसारी स्टाफ आहे, बिचारे त्यांच्या घरच्यांना काय सांगणार. आणि परिस्थिती अशी होती की ज्याला कोविड झाला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांनाच कोविड होणार होता. सेवा नाकारता येत नाही, सेवा नाकारता येत नव्हती. आणि आमचं तर सरकारने अधिकरण केल्यामुळं कुणाला रजेवर जायची पंचायत, काम सोडून जायची पण पंचायत, त्यामुळं सगळ्या फुलफिल पेड आम्हाला करावं लागलं इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आणि इसेन्शियल सर्व्हिसमध्ये ही आरोग्यसेवा आल्यामुळं. आणि सोलापूरची आरोग्याची भिस्त नाही म्हटलं तरी अश्विनीवरती फार मोठ्या प्रमाणात होती. त्या सगळ्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रसंगी आलेल्या अडचणीला सर्व लोकांना बरोबर घेऊन टीमवर्क करून आम्ही त्याच्यातनं पार पडू शकलो. हे फक्त आम्ही दिलेल्या सेवांचं आणि आमच्या रुग्णांचं, त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांचं, त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत हेच मी म्हणू शकेन. आणि हे सर्व क्रेडिट त्यांना आहे. बरं, जे लोक येत होते त्यांच्या आर्थिक विवंचना खूप होत्या, बिल्स वाढत होते. अर्थात जसे सेवा मिळत त्याप्रमाणे बिल्स आम्हाला जर काही सेवा करताना आम्हाला जेवढ्या आमच्यात आता वाजवी जेवढे शक्य तेवढे मी करत होतो. पुढे तरी शासकीय धोरणाप्रमाणे जे बिल लागत गेले त्यावेळी आमच्यावरती ते असे पण काही वेळा चर्चा झाली की बाबा इथं बिल खूप होतं. परंतु अतिशय प्रामाणिकपणे मी सांगतो की कोविडमध्ये याच्यामध्ये आमचं आणि मग आज इन जनरल पण अश्विनीमध्ये जे बिल्स होतात हे आजही तिथे दिलेल्या सेवा ज्या पद्धतीच्या, ज्या प्रतीच्या आहेत, ह्या सेवा आज मुंबई, पुणे, हैदराबाद ह्या तिन्ही मेट्रोमध्ये ज्या प्रतीच्या सेवा आम्ही, ज्या लेवलच्या सेवा आम्ही देतो ते आमचे तज्ज्ञ डॉक्टर, आमचा स्टाफ, सर्व स्टाफ आणि ह्या सेवा आमच्या इथं अंडर वन रूफ आम्ही त्यांना देतो. त्यामुळे होतं काय, बिलिंगची कंपॅरिझन आपल्या पुणे मुंबईशी होत नाही, हैदराबादशी होत नाही. आमचे कंपॅरिझन सोलापूरचे म्हणजे सोलापूरला एवढे रेट्स जास्त वाटतात, परंतु ज्या पद्धतीच्या सेवा आहेत, ज्या पद्धतीची, ज्या प्रतीची इथे आपल्याकडं उपलब्धता आहे मशिनरीची आणि जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ज्यांचा एवढा अनुभव ह्याच्यामध्ये आलेला आहे, त्यांना सेवा देण्यासाठी त्यांना बॅकबोन म्हणून जे काही सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा आहेत म्हणून ते सगळे आहेत. आणि त्यांना परत ट्रेनिंग, त्या आमच्या स्टाफला ट्रेनिंग द्यायचा कंटिन्युअस हा कार्यक्रम आहे. म्हणजे 365 दिवस आम्ही ट्रेनिंग देतो सगळ्या पद्धतीनं. हे सगळे प्रशिक्षित कर्मचारी आहेत. त्यांना नवीन गोष्ट आली की त्यांना ट्रेनिंग द्यावंच लागतं. कुठलीही नवीन यंत्रणा उभी करायची त्याचं ट्रेनिंग त्यांना द्यावंच लागतं. लॅबमध्ये काही नवीन मशीन आले तर त्या टेक्निशियनना, मायक्रोबायोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट ह्या सगळ्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. बरं, हे सगळे आज आमचे रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यांना लेटेस्ट सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी जे काही अपडेट करायचं आहे त्यांना आपल्याला वेळोवेळी अपडेट करावं लागतं, ते करतात पण. त्यामुळं आमची जी एक सेवा देण्याची किंवा आरोग्य सेवा देण्याची एक जी लेवल आहे ही आज ॲट पार विथ द वर्ल्ड म्हटलं तर काय अतिशयोक्तीचं होणार नाही. आणि योजनांचा देखील लाभ देण्याचा प्रयत्न त्यावेळी आम्ही घेतलेलं होतं. त्यावेळी आम्हाला तर कंपल्सरी पण होतं आणि त्यावेळी फक्त कोविड रुग्णांसाठी महात्मा फुले योजना आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कार्यान्वित केलेली होती. कोविड रुग्णांसाठी, बाकी कुठल्या रुग्णांसाठी आमच्याकडे ती सेवा नाही, कारण आम्हाला तेवढी बेड संख्या आमच्याकडे नाही, तिथं आम्ही त्यांना उपलब्ध करू शकत नाही. आता हे चॅलेंज आहेत, हे लिमिटेशन्स आहेत, ह्याला मर्यादा आहेत त्याला. आणि मग दर बिर तर ते अजून खूप कमी आहेत, ही गोष्ट वेगळी आहे. पण ह्या मर्यादा आम्हाला बाकीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सर, आता हा सगळा ताण हलका झाला का? आता जी काय अजूनही कोरोनाची सगळी परिस्थिती तशी म्हटली तर ती आहेच आहे, फक्त एक आकडेवारी आपली खाली येते. पण जो काही ताण होता ह्या आरोग्य सेवेवरचा आज थोडासा कमी झाला असं वाटतं का या सगळ्या बाबतीत? नाही, निश्चित. आताची नेमकी परिस्थिती कशी, अश्विनीची जे काही दाखल रुग्ण आहेत आत्ता देखील आमच्याकडे जे रुग्ण दाखल आहेत, जसं तुम्ही म्हणालात, मग एकाच गोष्टीचा मी मागच्या ह्याच्यामध्ये उल्लेख करू इच्छितो की आमच्या स्टाफला राहण्यासाठी व्यवस्था नव्हती त्यावेळी, ज्यांना विलगीकरण करायचं होतं आणि तिथं ठेवायची जी होती व्यवस्था ती लांब होती आणि त्यांचं त्यात तक्रारी सुद्धा बऱ्याचशा तिथं सुविधा नाही आहेत. बरं, हे लोक आमच्याकडे काम करणार, ड्युटी करून येणार आणि त्यांना रेस्ट पाहिजे, फॅमिलीकडे ते जाऊ शकत नाहीत, घरी पोचू शकत नाहीत, बाळांना भेटू शकत नाहीत आणि ह्यांना तर ठेवायचं विलगीकरण पण पाहिजे, त्यांच्यावर योग्य ते देखरेख करायला पाहिजे, त्या जेवणाची पण व्यवस्था करायला पाहिजे, रोजच्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. त्यासाठी अतिशय मी ह्याच्याने म्हणजे कृतज्ञतेने सांगतो की संगमेश्वर कॉलेजचं आम्हाला लेडीज हॉस्टेल जे मिळालं मान्य धर्मराजी काडादी साहेब यांच्या सहकार्यानं 7 रस्त्यात आम्हाला ते अनुकूल जागेच्या अंतराच्या दृष्टीने पण होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी ते दिली. त्यांनी अखंड जवळ 8-9 महिने आम्ही तिथे राहिलो आणि त्यांनी ती सेवा विनामूल्य दिलेली. आम्ही तिथं मेस तयार केलं, मेसचं जेवण ते आमच्या लोकांना, आमचे सगळ्या स्टाफ तिथं फार कम्फर्टेबल होता, सुरक्षित होता.
नाहीतर ती पण एक अडचण भासली असते. फार मोठी अडचण होती ती. बरं मेस तिथंच आहे, मेसचा हॉल तिथंच आहे, त्यामुळे ते लोक एवढे कम्फर्टेबल होते आणि अंतर कमी आहे. आणि त्यावेळी लॉकडाऊन होतं, ना रिक्षा होती, ना टू व्हीलर नव्हते, काही नव्हते. बरं ह्या लोकांशिवाय दुसऱ्या कोणाला अलाउड नव्हतं, त्यामुळे तुमची संचारबंदी असेल काय, एवढे ऑड सिच्युएशन्स त्यावेळी होते. आपण सगळ्यांनीच ते फेस केलेलं आहे, म्हणजे किंवा सगळ्या जगाने फेस केलेलं आहे. परंतु ते केलं म्हणून आपल्या या खंडप्राय देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्यांनी सेवा द्यायची त्यांची राहण्याची व्यवस्था झाली, ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी, मोठी गोष्ट होती. आणि अश्विनीची एवढी जागा असून सुद्धा पेशंटची संख्या पाहता तिथं ती जागा कमी पडली. आम्हाला काही प्रसंगी आम्हाला पेशंट परत देखील पाठवावं लागले, परंतु त्यांना हात जोडून समजावून. आणि त्यावेळी आम्ही अशी व्यवस्था केली होती की बाबा एखादा रुग्ण अत्यवस्थ अवस्थेमध्ये आला असेल तर त्याला आधी सेटल करायचं, मग ते भले तो ॲम्ब्युलन्समध्ये असेल कुठं असेल त्याला सेटल करायचं. तोपर्यंत आम्ही दुसरी यंत्रणा अशी उभी केली होती की इतर रुग्णालयामध्ये तुम्ही जागा बघा. आणि त्या टीममध्ये त्यांनी ते सांगितलं होतं की ह्या रुग्णालयामध्ये अमुक नंबरचा बेड रिकाम आहे, मग त्याला आम्ही आमच्या काही वेळा प्रसंगी आमच्या गाडीमधनं ॲम्ब्युलन्समधनं आमचे डॉक्टर्स देऊन त्या रुग्णालयामध्ये देखील आम्ही दाखल करून आलेलं. ही देखील वेळ होती आणि ह्या वेळेमध्ये आम्ही निभावून गेलो. आणि ही वेळ सांगून येत नाही. रात्री 2ला पण पेशंट येतो, 12ला पण येतो, पहाटे 4ला पण येत होता पेशंट. बरं येणारे पेशंट बरेचसे सोलापूर शहरातले पण होते, पण बरेचसे पेशंट हे पेरिफेरलमधले, अगदी बीडपासून पेशंट आलेले आहेत कोविडचे, अगदी अंबाजोगाईपासून, बीडपासून, आपल्या लातूरपासून, उस्मानाबाद. हे लातूर उस्मानाबाद आपल्या शेजारचेच आहेत, हे नेहमीचे पेशंट तिथे येतातच. गुलबर्गावरून आलेले पेशंट आहेत, अगदी चांगल्या शासकीय अधिकारी लोक आहेत, त्यांच्या पण पेशंट आलेले आहेत. आंध्र आहे, कर्नाटक आहे, आंध्रमधून येतात, बिदर अशापासून. आंध्राचे एवढे नाही आहेत, पण कर्नाटकाचं जास्त. कर्नाटक बिदरपर्यंत आपले मॅक्झिमम येतात. आणि यादगीर वगैरे इथून इकडचे येतात, रायचूरपर्यंतचे पेशंट आलेत आपल्याकडे. आणि हा आपला नेहमीचा ड्रेन आहे, असं काही ते वेगळं नव्हतं. पण कोविडमध्ये याचा ताण जास्त जाणवला, कारण वेळोवेळी रुग्ण आल्यानंतर बरं ते रुग्णांचं तर शेवटी ते आम्हाला एवढे विनवणी करत होते की त्यांची एवढी केविलवाणी परिस्थिती झालेली असायची की सर तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला कुठं जायचं. आम्ही अश्विनी नाही म्हणलं आम्ही कुठं जायचं. वेळ अशी होती, आम्ही फिवर ओपीडी किंवा त्याला कोविड ओपीडी पण ते आम्ही सेपरेट आम्ही विभाग केला होता. तिथं डायरेक्ट रुग्ण तिथंच जातो, त्याचं सगळं तपासणी आणि त्याला प्राथमिक उपचार बेड मिळेपर्यंत आम्ही जिथं काही एक बेड पण नव्हते तर आम्ही 7 बेडची व्यवस्था केली. तिथं एकही हे नव्हतं, म्हणजे ऑक्सिजन पॉईंट नव्हतं, तिथं ऑक्सिजन पॉईंट दिलं. हे सगळं आम्ही सायमल्टेनियस दिवस रात्र आमच्या सगळ्या बॅकबोन ज्याला सपोर्टिंग जो आमचा स्टाफ आहे त्यांना, जे आमचे वर्कर्स आहेत त्या सुतार आले, नंतर इलेक्ट्रिशियन आले, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आले आणि आम्हाला सप्लाय करणारे सगळे व्हेंडर्स. बरं दुकानं बंद, गोडाऊन्स बंद, आम्हाला मग व्हेकलची परवानगी घ्यायची. मान्य कलेक्टर साहेबांना वेळोवेळी त्यांना आपण सांगायचं, मग त्यांनी पास द्यायचा, CP साहेबांच्या ऑफिसला करायचं, रुरलला सांगायचं, मग त्यावेळी ते पास इश्यू करायचे, मग तो पास घ्यायचा. परत इंट्रा डिस्ट्रिक्ट होता, मग पुण्याला गाड्या पाठवायच्या. आमची ॲम्ब्युलन्स टीम होती, ती बऱ्याच वेळा अशा इमर्जन्सी सर्व्हिसला 24 तास ती आमच्याला उपलब्ध होती. ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गोष्टी होत्या म्हणून अनेक मेडिसिन्स ऐन वेळी आम्ही पुण्यावरनं मागवलेले आहेत, काही मुंबईवरनं मागवले आहेत, कारण अनेक इन्स्ट्रुमेंट आम्ही मुंबई एअरपोर्टवरून आणलेले आहेत. कारण तिथं सगळं आलेलं आहे, पडलेलं आहे, कस्टम क्लिअर करून पण देतात ते, परंतु आणायला काही व्यवस्था नव्हती, लॉकडाऊन होतं. आणि ह्या सगळ्या म्हणजे फार म्हणजे अशी विचित्र परिस्थिती होती. कदाचित हे सगळं ऐकायला सोपं वाटतं, सहज वाटतं, पण ते फेस करणं आणि फोन वाजला की काय आता पुढची कुठली समस्या आहे सांगा. बरं कसं सांगायचं, आपणच सांगायला पाहिजे. आणि आपण जो काही त्याला सपोर्ट द्यायचा जो स्टाफ आहे त्याला आपल्याला त्याचा धीर मोडून जर चालणार नाही. कदाचित वैद्यकीय अधीक्षक म्हणून हा सगळा जो काही समस्याचा डायरेक्ट येतच होता. बरं आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स पण ते त्यांना सांगायचं 24 तास काम करत होते. ते रात्री 2-2 वाजेपर्यंत आमच्या लोकांनी तिथं गेले. 2ला घरी गेलेले लोक त्यांना बरं त्यावेळी देखील काहींची परिस्थिती असली घरी लहान मुलं, त्यांना दुसरी व्यवस्था नसल्यामुळं त्यांना आम्ही हॉटेलमध्ये पण ठेवलं तज्ज्ञ डॉक्टर्सना. जेव्हा अनेक महिने मी सगळ्याच आघाडीवरती लढायचो, सगळ्याच आघाडीवरती. ही एक अमुक एक गोष्ट नाही असं. मग त्याच्यात परत इतर काही समस्या आल्या ज्या अनुषंगिक असतात, हे बंद पडलं ते बंद पडलं, तर त्याचं सगळ्याचं. आणि हळूहळू होत असताना सेकंड वेव्ह आली. ह्याच्यातून बाहेर पडतो, अजून आम्हाला समजून आलं की आता रेमडेसिवीर आलेलं आहे, अमुक एक आलेलं आहे, आणि मग ॲक्टिव्हरा म्हणून इंजेक्शन आलेलं. ते येईपर्यंत दुसरी वेव्ह आली. दुसरी वेव्ह तर भयानक होती.
त्याच्यामध्ये एवढे सिरियस पेशंट उलाले की तिथं मृत्यूचं प्रमाण वाढलं भयानक. मृत्यूदर अधिक होता. मृत्यूदर अधिक होता आणि क्रिटिकल स्टेज खूप वाढले. त्यावेळी मूळ प्रश्नाला ऑक्सिजन कमी पडू लागलं. हा सबंध ऑल इंडिया लेवलचा प्रश्न, जागतिक लेवलचा प्रश्न. आपल्याकडेच ऑक्सिजन कमी पडला असं नाही, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपण टँकरने ऑक्सिजन बाहेरच्या देशातून आणलेले आहेत आपल्या सरकारी यंत्रणेतून. परंतु यावेळी देखील आपलं एक नशीब म्हणा किंवा आपलं एक भाग्य म्हणा, सौभाग्य म्हणा, आम्हाला जे सुरुवातीपासून आमच्याकडे फार जुना ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट आहे, फ्रॅक्चर कंपनीचा आहे. त्यांचा सपोर्ट मात्र आमचा एवढा जबरदस्त होता. तुम्हाला म्हणजे मला असं सांगायचं असं वाटतं की ज्या ऑक्सिजनची रिक्वायरमेंट एका टँकरला आम्हाला 2 किंवा 2.5 दिवसाला किंवा 3 दिवसाला आम्हाला एक टँकर लागत होता. पण ह्या काळामध्ये सेकंड वेव्हमध्ये 12 तासाला एक टँकर लागत होतं. बट एवढा मोठा फरक. हां, एवढा फरक होता. बरं, त्या टँकर बिचाऱ्यांचं त्यांच्याकडे किती गाड्या, टँकर वाहणाऱ्या क्षमता, परंतु त्यांनी एवढा सपोर्ट केला आम्हाला की तुम्ही आमचे जुने आहात, जुने आम्ही तुम्हाला कशाही पद्धती करत नाही. त्यांनी वेगळी व्यवस्था केली 2 ठिकाणावर. बरं, आपल्याला पोचवणारे सेंटर कमी लांब होते. जवळचं सेंटर बಳ್ಳारी होतं, इकडचं मुंबई आहे, नवी मुंबई, तिथून पुणे. हे अंतर देखील जास्त. बरं, तिथं ज्या ठिकाणी जे सेंटर आहे तिथं टँकर्स कमी, पण त्या लोकांनी मॅनेज ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक केलं. आणि शेवटी असं झालं की त्यांचा एक प्लॅन बंद पडला ओव्हर कामामुळं. आणि त्यामुळे आम्हालाच ऑक्सिजन लावायची वेळ आली त्यावेळी. आणि मग कलेक्टर साहेबांनी किती वैयक्तिक लक्ष दिलं. त्यांनी सांगितलं की नाही, मी ऑक्सिजनचं मॅनेजमेंट आम्ही करतो. मेडिसिन कमी पडले तर मेडिसिनची मॅनेजमेंट त्यांच्या हातात घेतली. त्यांनी उपचाराची प्रक्रिया कुठंच थांबवता येत नाही. कुठंच थांबवता येत नाही. काय सगळ्यांना द्यायचा हा विषय आहे ना. आपल्याकडं ना लोकसंख्या एवढी मोठी आहे, रुग्णांची संख्या एवढी मोठी आहे, आणि आपले रिसोर्सेस, साधनसंपत्ती हे मर्यादित आहेत, मर्यादित होत्या. आणि त्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंटपासून सगळेजण ह्याच्यात कामाला लागलेच होते. आणि प्रत्येकजण कसं मुवमेंट करायचे, कसे कुठून फिरवायचे, कुठे जास्त आहेत, कुठं काय आहे. आणि नेमकं महाराष्ट्र आणि केरळ ह्याच्यामध्ये मॅक्झिमम केसेस, दिल्ली, आपल्याला त्या सगळ्यात जास्तीत जास्त केसेसला सेकंड वेव्हमध्ये आपण फेस केलेलं आहे. मग ऑक्सिजन कमतरता पडली, औषधाचे प्रचंड तुटवडा झाला, मग ते मिळायचं कमी झालं, स्टॉक आम्हाला मिळेना आहे त्याच्यामधनं. मग जेव्हा लागायचं त्यावेळी कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला जेव्हा रिलीज होतो तेव्हा मी घेत होतो. आणि हे बरं, ह्या लोकांनी असं केलं, तसं केलं, आता वाटतं आम्हाला. त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं हे काय, सगळेच लढले असं. सगळेच लढले. आणि काय हे लढायचं म्हणजे काय, अहोरात्र, कुठेही विश्रांती नाही, कुणालाही नाही. आणि ठीक आहे, आता हे चॅलेंजेस आहेत. एक आहे, आम्ही ह्याच्यातून तावून सुलाखून निघालेलो. रिलॅक्स आहे सर सध्या आता? नाही, रिलॅक्स म्हणता येणार नाही, परंतु आता काय झालं, कोविडची संख्या कमी झालेली, खूपच कमी झालेली आहे. तिथं आमच्याकडे एक वेळी 170 पर्यंत पेशंट पोहोचाय, 165-70 पर्यंत पेशंट पोहोचायची वेळ होती. आज आमच्याकडे फक्त 2 पेशंट आहेत आजच्याकडे. जवळजवळ नीलपर्यंत आपण आलेलो आहोत. सोलापुरामध्ये आजपर्यंत जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयामध्ये म्हणा, काही म्हणा, किंवा इवन काही सरकारी रुग्णालयाचा विचार केला तर अश्विनीमध्ये सातत्याने कोविडचे पेशंट जास्त आहेत, सातत्याने. आज आम्ही तसेच लढतो, लढायची आमची तयारी आहे, सिद्धता आहे. परंतु हे करत असताना एक मात्र लक्षात येतं की सुरुवातीला जो एक ह्याच्या प्रकारचा एक गांभीर्य ह्याचं होतं कोविडचं, ते आता खूप कमी झालं असं वाटू लागलं गांभीर्य लोकांमध्ये, म्हणतो नागरिकांमध्ये. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला मी ह्याच्यात सांगितली, त्या बेफिकिरी वाटते, काही बेफिकिरी पब्लिकमध्ये वाढते असं वाटतं. कारण पुष्कळ लोक आपण बघतो, आपण मास्क लावत नाही, साध्या गोष्टी आपण पाळत नाही. सकाळ संध्याकाळ टेलिफोनवरून, टी व्हीवरून किंवा बातम्यातून दरवेळी आपल्याला हा अवेअरनेसचा कार्यक्रम चालवलेला असला तरी आपल्याला त्यातल्या लोकांची बेफिक्री म्हणा किंवा काय म्हणा, एक कदाचित असं पण असेल की किती दिवस आपण सांभाळायचं, काय करायचं. आणि हे जेव्हा आता हे कोविडची तिसरी लाट आली, ज्याच्या ओमायक्रॉनचं वगैरे आलं आहे, ह्या ओमायक्रॉनच्या बद्दलचं सुरुवाती पण सांगितलं की हा काय फार सिरियस नाही, वस्तुस्थिती आहे. ह्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण जवळजवळ नाही आहे, 100% नाही असं नाही. आणि महत्त्वाचं कारण आहे त्यामध्ये लसीकरण झालेलं आहे बऱ्याच लोकांचं. आणि ज्यांच्यामध्ये लसीकरण झालेलं आहे अशा नागरिकांना ओमायक्रॉनची जरी लागण झाली किंवा कोविडची लागण झाली तर ती
माइल्ड प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आज कोविडचे जरी पेशंट नसले तरी अश्विनीवर जो बारमाही तसा तो जो काही रुग्ण संख्या आहे ती तशी आजही जरी समजा आमचे 200 पेशंट आले, 2 सोडले तर बाकी सगळे नॉन कोविड आहेत. ही आजची देखील परिस्थिती आहे. परंतु आम्ही एक वार्ड 2 असू दे 1 असू दे, आम्ही अशा तयारीत आहोत की बाबा कधी आला तर आपल्याला तरी नाही म्हणता येणार नाही. कारण रुग्ण सरळ हा प्रश्न विचारतात, तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही जायचं कुठं. एक वेळ अशी होती आमचं हॉस्पिटल फुल आणि आमचा जो हा विभाग होता फिवर OPD किंवा ज्याला कोविड OPD तो देखील फुल झालेला होता. ट्रॉलीवरती 18 पेशंट होते. ट्रॉलीवरती केवळ बेड, त्यांना पुढची मूवमेंट होत नव्हती. काही वेळांना काही रुग्णांच्या वैयक्तिक अशा अडचणी असायच्या की त्याला आर्थिक अडचणी असेल, बिल भरायला वेळ होत असेल, काही वेळा काही जे कॅशलेस असेल त्यांची मंजुरी यायला वेळ होते. या सगळ्या अनुषंगिक ज्या काही अडचणी होत्या त्याला तोंड देईपर्यंत, रुग्ण निघेपर्यंत बेड रिकामं होत नाही. बेड रिकामं झाल्यानंतर त्याचं क्लिनिनेस करायचं, त्याचं सॅनिटायझेशन करायचं. आमचं हॉस्पिटल आम्ही त्याची पूर्ण यंत्रणाच लावली होती. त्याच्यासाठी आम्हाला ते हे करण्यासाठी, सॅनिटाईज करण्यासाठी मशिनरी विकत घेतली. जसं वॉर्ड क्लीन करण्यासाठी आपण ते पोछास करण्यासाठी जसे मशिनरी असते तसं सॅनिटायझेशन मशीनही घेतले. त्या प्रत्येक ह्याच्यावरती आम्ही ठेवत होतो, मजल्यावरती एक विभागामध्ये एक मशीन दिलेले होते. तेवढे लोक त्यांना कामाला लावले होते 24 तास परत. आणि हे करतात ते सॅनिटायझेशन करायचं. मग त्या सॅनिटायझेशन ते केल्यामुळं आमचे रुग्ण जास्त सुरक्षित राहू शकला, आमचा स्टाफ जास्त सुरक्षित राहू शकला. आणि जेव्हा खाजगी रुग्णालयामध्ये जेव्हा हे वॅक्सिनेशन आलं किंवा लसीकरणाचं जेव्हा झालं त्यावेळी आपल्याला शासनाने पहिलं केंद्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि खाजगी रुग्णालयामध्ये सोलापूरमध्ये आपल्याला अश्विनीला त्यांनी दिलेलं होतं. त्यामुळं सुरुवातीला लसीकरण आमचं जेव्हा 16 जानेवारी 2020ला जेव्हा सुरू झालेलं आहे, पहिल्या दिवशी आपल्याकडे डोसेस आलेले होते आणि त्याचा खूप लोकांनी त्याचा फायदा हे करून घेतलेलं होतं. मग त्यावेळी फार सुरुवातीला फ्री होतं, नंतर काहीतरी चार्जेस थोडे किरकोळ चार्जेस होते. आणि मग नंतर ते सुरुवातीला 60 म्हणजे हेल्थ वर्कर्सला सगळ्यांनाच, नंतर सिनियर सिटीजनला सुरू केलं, मग अबाव 45 सुरू केलं आणि नंतर मग इव्हन आता 45 to 60 पण सुरू केलं. आता तरी 15 ते 18 सुरू केलेलं आहे. आणि आता हा खूप लसीकरणाचं आता जेव्हा म्हणजे सगळं हे अश्विनीचं आपण पाहतो, म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं अश्विनी हॉस्पिटलनी ज्या पद्धतीची सेवा दिली, खरं तर एक तो संघर्षच आपण त्याला म्हणायला पाहिजे. लढले हे सगळेजण आणि कुठूनही म्हणजे रुग्णाला तातडीनं ती सेवा द्यावी अशा पद्धतीचं एक ते प्रयत्न किंवा पाऊल उचललं गेलं प्रत्येक. हा सगळा मोठा एक लढा झाला. पण याचबरोबर आपण पाहतो की रुग्ण जी संख्या आहे ती सातत्यानं अश्विनीकडे आपण पाहतो की ती कायमच जी आहे ती आहेच आहे. आता ही सगळी रुग्णसंख्या सामावून घेण्यासाठीची व्यवस्था म्हणून आपण जी म्हणतो, अर्थात विस्तार, काही आपल्याला तशी जागा आहे का किंवा तशी अश्विनी हॉस्पिटलकडनं काही पावलं उचलली जात आहेत का की आणखीनही रुग्ण आपल्याला सामावून घेता येतील अशी काही व्यवस्था तिथं उभारू शकतं का? कारण आज आपण विचार केला तर भविष्यामध्ये आता ही जी संख्या ती वाढतेच आहे खरं तर. आणि एक लोकांचं असतं की पहिली जी आहे ती प्रायोरिटी ज्याला आपण म्हणा की बा अश्विनीमधनंच आपल्याला वैद्यकीय सेवा मिळावी, पण जागाच अपुरी पडते. अशा वेळेला एक विचार प्रशासनाचा कसा आहे? अतिशय उचित असा तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे. सगळेजण सगळंच जाणत आहात की ज्या पद्धतीनं अश्विनीमध्ये रुग्णांची सेवा केली जाते आणि ज्या पद्धतीने आम्ही जागा लढवलेली आहे, तिथे जागा लढवलेली म्हणतो मी. कारण सुरुवातीला हे हॉस्पिटल सुरुवात झालं, आता ओघाने किंवा ह्याच्याने मी सांगावं असं वाटतं की आत्ता कालच्या 23 तारखेला आम्हाला आम्ही 40वाचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. 41 वर्ष आम्ही पदार्पण करतो आहोत. तर ही एक 40 वर्षाची परंपरा आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आलेल्या डॉक्टर्स लोकांनी आधी त्यांनी दिलेली सेवा, त्याच्यातनं हे रोपटं वाढत गेलेलं आहे. सुरुवातीला OPD होती, नंतर 30 बेडचं हॉस्पिटल सुरू झालं, त्यावेळी फक्त मॅटर्निटी आणि चाइल्ड केअर एवढंच होतं. आणि ह्या 30 बेडचं आज 300 बेडवरती आम्ही पोचलेलो आहोत. आणि ही करत असताना सुरुवातीला इमारत जी होती कमीच होती, छोटीच होती, ती इमारत वाढवत गेले. विशेषतः बिपिनभाई जेव्हा चेअरमन झाले 2003ला वगैरे, तिथून तो जो एक आलेख होता आणि त्यांचं जे व्हिजन होतं, त्यामुळे हा प्रचंड प्रमाणामध्ये भरारी याच्यामध्ये झालेली आहे. नुसती भरारी बिल्डिंग तर नाही आहे, पण अनेक विभाग ते सुरू करता आले आम्हाला. मग त्याच्यामध्ये पहिलं कॅथ लॅब आपल्याकडे होतीच आधी,
त्या कॅथलॅबचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यामुळे हार्टचं जे सुरू झालं, एक कॅथलॅबचे आता ती मशीन आता 3दा आम्ही बदललेली आहे ह्या काही दिवसामध्ये. आणि आता 2 कॅथलॅब आमच्याकडे ॲट ए टाईम काम करत आहेत. आमच्याकडे MRI होता, आता आहे तो एकदम लेटेस्ट MRI. CT स्कॅन आमचा एकदम लेटेस्ट CT स्कॅन आहे. आणि त्यामुळे पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि मॉलिक्युलर लॅब जी आहे, मॉलिक्युलर लॅब तरी पश्चिम महाराष्ट्रातली पहिली आपल्यामध्ये खाजगीमध्ये आलेली लॅब आहे ही. आणि मॉलिक्युलर लॅब पहिली आहे. आणि त्याला आपल्याला RT-PCR पुरतं आम्ही NABLचं ज्याला मानांकन होतं आता प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे आता देखील RT-PCRची जी सेवा आम्ही द्यायची आहे मॉलिक्युलर लॅबमध्ये, COVID-19 RT-PCR ज्याला टेस्ट म्हणतो, ती आम्हाला करण्यासाठी आम्हाला केंद्र शासनापासून, महाराष्ट्र शासनापासून सगळ्यांची आम्हाला परवानगी मिळालेली आहे. आणि आम्ही आता किती टेस्ट खाजगी प्रमाणात आम्ही करतो. पूर्वी हा टेस्ट आम्हाला करण्यासाठी पुण्याला पाठवावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये 1 दिवस किंवा 24 तासापेक्षा जास्त कालावधी लागत होता. सिव्हिलला वर्कलोड एवढा होता की ते 3-3 दिवस तिथं रिपोर्ट मिळत नाही. आता आमच्याकडं जे हे टेस्ट मिळते हे आम्ही 12 तासात रिपोर्ट देतो. सर, मेडिकल फील्डमध्ये आज तुमची एवढी मोठी सेवा झाली आहे. एक अन्य हॉस्पिटलची आपण तुलना जर करायची म्हटल्यानंतर एक वेगळे पण तुम्हाला अश्विनीचं काय वाटतं की इथं आजवर तुम्ही सगळं पाहताय, हे सगळं फील्ड हे वेगळे पण अश्विनीचं काय राहील? निश्चित आहे वेगळे पण. हे एवढंच आहे की हा एक फार मोठा वटवृक्ष आहे, ह्याचे खूप ब्रँचेस आहेत. आणि अश्विनीमध्ये असं आहे ना, म्हणजे अगदी टॉप मॅनेजमेंटपासून आमच्या क्लास 4 कर्मचाऱ्यापर्यंत ही एक चेन आहे. आम्ही ती चेन मेंटेन केलेली आहे अगदी वरपासून खालपर्यंत. ह्यांना हे करत असताना देखील सगळ्यात महत्त्वाचं का आमचं वैशिष्ट्य काय म्हटलं तर, एका छताखाली सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, ज्याला आपण म्हणतो मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. मल्टी सुपर स्पेशालिटी आपल्याकडे तर मल्टी स्पेशालिटी आधी होतीच, पण आता मल्टी सुपर स्पेशालिटी आहे. सुपर स्पेशालिटी आता लोक कोणी MS होऊन थांबत नाहीत किंवा MD होऊन थांबत नाहीत, पुढे MCH करतात, DM करतात. आणि ह्या सेवा करत असताना हे सगळे विभाग क्रमाक्रमाने आम्ही सुरू केलेले आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे, जसं मॉलिक्युलर लॅब पश्चिम महाराष्ट्रात पहिलं म्हणलं तर आता एका छताखाली सर्व सुविधा, म्हणजे रुग्णाला ह्या सेवेसाठी परत बाहेर कुणाकडे जायचं असं लागू नये. कारण ती फार मोठी अडचण होते. रुग्ण दाखल झाला, CT स्कॅन नाही, CT स्कॅन करून आणा, एखादी टेस्ट नाही, ती टेस्ट करायला बाहेर जाऊन या, सोनोग्राफी नाही तर त्यासाठी घेऊन या, किंवा ह्या लेवलचे आपल्याकडं एक्सरे मशीन नाही, एक्सरेसाठी तिथे घेऊन जा. ह्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. मेडिकल हब आपण सोलापूरचं म्हणतो, त्यामध्ये अश्विनीचं एक मोठं योगदान आहे. हां, नुसतं योगदान नाही, आपण अग्रेसर आहोत. अतिशय मी म्हणजे विनम्रपणे सांगू इच्छितो. परंतु तेवढाच मला त्याच्याबद्दलचा सार्थ अभिमान देखील आहे, कारण आम्ही त्या सर्व सुविधा आम्ही पोचू शकतो. आणि याचं सगळं श्रेय सर्वप्रथम रुग्णांना आहे. ज्या आज आपण 40 वर्षापासून या रुग्णांना सेवा दिलेली आहे. आम्ही काय आमचं यशस्वीचं सर्टिफिकेट त्यांनी द्यायचं, दाखला त्यांनी द्यायचा आहे. आणि कदाचित आमच्यावर हा विश्वासच बळावत गेल्यामुळं आणि आमच्या सर्व मॅनेजमेंटपासून ते आमचे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची अविश्रांत सेवा आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आमचं असं आहे ना, आज कितीही सिनियर कन्सल्टंट असू दे, पण समजा आवश्यकता वाटली तर रात्री अपरात्री येतात आणि त्या रुग्णाला त्यांची सेवा देतात. असं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी होतं आहे का नाही, मी साशंक आहे. आणि त्यामुळं हे वैशिष्ट्य आहे, फार मोठं वैशिष्ट्य आहे. बघा, मेडिकल प्रॅक्टिस ज्याचीच वाढते, ज्याने इमर्जन्सी सेवेमध्ये त्यांनी स्वतःचा कार्यभाग दिलेला आहे. रुग्णाला तोच दिलासा असतो. दिवसा OPDला येतात, ते रुटीन येतात, करतात, जातात, तो विषय नाही. परंतु रुग्ण इमर्जन्सीमध्ये आला, तातडीच्या सेवामध्ये आला आणि त्यावेळी जर समजा सेवा उपलब्ध नसेल, बरं कुठली सेवा उपलब्ध नाही, तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत, रेसिडेंट्स उपलब्ध आहेत, आमचे नर्सेस उपलब्ध आहेत, हे सगळे प्रशिक्षित आहेत. आणि त्यांना जो काही सपोर्ट लागतो, पॅथॉलॉजी लॅब 24 तास चालू आहे, रेडिओलॉजी चालू आहे, सोनोग्राफी चालू आहे. त्यामुळे रुग्णाचं निदान हे जे करायला पाहिजे, डायग्नोसिस व्हायला पाहिजे, ते सुद्धा अचूक व्हायला पाहिजे. आणि त्याला काही जे सपोर्टिव्ह साधन सामुग्री पाहिजे, ती आज आमच्याकडे उपलब्ध आहे. ही फार मोठी सिद्धता आहे. आणि या सिद्धतेला मिळालेला हा एक मोठा प्रतिसाद आहे लोकांचा, रुग्णांचा, त्यांच्या नातेवाईकांचा, आमच्या हितचिंतकांचा, आमच्यावरती विश्वास असणाऱ्या लाखो नागरिकांचा. आणि यामध्ये आम्हाला सहभागी असणार, आम्हाला सपोर्ट करणारे सगळ्या यंत्रणा, ज्या शासकीय आहेत, निमशासकीय आहेत, लोकल आहेत, स्थानिक लेवलवरती आहेत, काही NGOज आहेत, हे सगळे लोक, आणि मीडिया आहे. चांगल्या गोष्टीसाठी कुणी हे करत नाही, सगळ्यांचं आम्हाला सहकार्य चांगलं आहे.
सर, लसीकरणासाठी सुद्धा एक मोठं यश अश्विनी हॉस्पिटलला हो, मिळालं. निश्चित. खरं तर आपण बघतो की लसीकरणासाठी जी काय गर्दी वगैरे व्हायची तर ते नियोजन कोलमडताना आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं. पण हेच चित्र अश्विनीमध्ये मात्र असं दिसून येत होतं की एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे लसीकरणच्या बाबतीत अश्विनीमध्ये दिसून आलेलं होतं. तर आता ही एक जबाबदारी, खरं तर ही जबाबदारी त्या अश्विनी हॉस्पिटलची ती कशा पद्धतीने पार त्याला पाडली गेली? आम्ही एक वेगळा विभाग केला. लसीकरण होणार हे आम्हाला निश्चित झालं, तारीख मिळाली नक्की आहे, आणि आपण याला सोलापुरात आलं की पहिल्यांदा आपल्याला सांगणार हे नक्की होतं. त्यासाठी आमची अडचण फक्त नेहमी जागेचीच असते. मग त्या जागेमध्ये उपलब्ध असलेल्या जागेमध्ये करायचं आहे. कुठे लांब दुरून दूरला गेलं तर ते सेवा देणं, स्टाफ पाठवणं अवघड आहे, आणि वर्किंग स्टाफ आहे. असं नाही की हो त्यांना परत दुसरं काम नाही. तर आहे त्या स्टाफमध्ये सिलेक्ट केलं, त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आणि आमचा जो आता सध्याच्या कॅज्युअलिटीचा समोरचा जो ओपन विभाग होता वरती छत आहे तिथे, त्या ठिकाणी आम्ही लसीकरण सुरू केलं. लोकांना बसायची जागा नव्हती तर समोर आमचं वेटिंग हॉल जो पिरियड ओपन वेटिंग आहे त्या ठिकाणी खुर्च्या टाकल्या, तिथे फॅन सुरू, उन्हाळ्यामध्ये तिथे फॅनची कूलरची व्यवस्था केली. या ठिकाणी टी व्ही लावलेले आहेत वेटिंगला, कारण अर्धा तास तर द्यायचं सगळ्यांना, अर्धा तास प्रत्येक ह्याला लाभार्थीला अर्धा तास ते थांबावं लागतं, आणि त्यामुळं ते आले. बरं, आलेले सगळे सिनियर सिटीजन. सुरू झालं जो जानेवारी फेब्रुवारीनंतर आपल्याकडे उन्हाळा खूप, सिनियर सिटीजन त्यांना उभारून चालेल कसं? मग त्यांच्या बसण्याची सोय, त्यांच्या पाण्याची सोय, आणि तो मध्ये एक अर्धा पाऊण तासा पिरियड तो पण त्यांना टी व्ही कशाचं त्यांना गुंतून ठेवण्यासाठी ते केलं, आणि लसीची उपलब्धता आम्ही करून घेतली. आणि या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या नियोजनाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी आपल्याला नेहमी सहकार्य करून आपल्याला त्यांनी त्यावेळी जी शासकीय जे हेच होते कोविशिल्डच होते त्यावेळी त्यांनी उपलब्ध करून साठा देखील त्यांनी बऱ्याच वेळा मुवमेंट करून दिलेला आहे. त्यामुळे आम्ही कंटिन्युअस, आणि आमचं कसं 9 ते 5 चालू होतं, त्यामुळे लोकांना आम्ही सांगत होतो की ते ह्या वेळात या. फक्त स्टॉक नाही मिळाला तरच स्टॉक मिळालाच नाही तर ते पुढं पुढं झालं. नंतर सुरुवातीला तर काय, सुरुवातीला ते काय असंच होतं की तिथं आम्हाला फार काही ताण आलेलं नाही, लोक घेऊन गेले. नंतर ते मिनिमम चार्जेस होते, त्यामुळे त्यांचं फ्री सुरू झालं गव्हर्नमेंटचं, त्यामुळं देखील स्वाभाविकपणे तिकडे जास्त लोड गेलेला आहे, आणि त्यांच्यातलं पॉप्युलेशन ते सर्व करतं त्याचं आणि आमच्यामध्ये खूप फरक आहे, आपल्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या. पण तरी सुयोग्य असं नियोजन कुठेही अडचण आलेली नाही, आणि एकाही रुग्णाला कसलाही त्रास झालेला नाही लसीकरणाचा. सर, आता वैद्यकीय सेवा म्हटल्यानंतर उपचार पद्धती नवनवीन येत असते, आणि तुम्ही म्हटलात की म्हणजे हे उच्च शिक्षित ज्याला आपण म्हणू आपले तज्ज्ञ डॉक्टर्स वगैरे येतात, आणि त्या पद्धतीने मग ती सुविधा देखील असावी लागते. आज अश्विनी हॉस्पिटलमध्ये नवीन जी काय वैद्यकीय सुविधा आपण ज्याला म्हणावी, तर यंत्रणा कशा पद्धतीचं त्या बाबतीत पावलं उचलली जात आहेत की ही जी आहे ती नवीन यंत्रणा आपण अश्विनीमध्ये उपलब्ध करून दिली आहे? आत्ता इतक्यात म्हटलं तर कोविडमधलं मी आता नवीन उपलब्धी अशी होती की त्यावेळी व्हेंटिलेटर्स कमी पडले, घेतले आपण, ॲडिशनल घेतले. बायपॅप खूप कमी होते, आम्ही जवळ 30 बायपॅप त्यावेळी नवीन घेतले. आज सगळ्यात जास्त बायपॅप, सगळ्यात जास्त व्हेंटिलेटर आमच्याकडे आहेत. त्याच्याबरोबर नवीन जी हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर ते आमच्याकडे आहे. आज उपचार पद्धतीमध्ये नवीन सगळे मेडिसिन्स आपल्याकडे आहेत. आमचं जे फार्मसिस्ट, आमचं स्टोअर जे आहे 24 तास चालू आहे. सगळ्या म्हणजे सगळी औषधं आमच्याकडं वाजवी दरामध्ये आमच्याकडं आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्ही रेट्स कमी करून घेतलेले जे कॉस्टली आहेत. कंपनी म्हणजे आमच्याकडनं जे आणखीन आपल्याला जेवढं शक्य करता येते तर आम्ही ते त्या पद्धतीने करतो आहे, ते पण आम्ही त्यांना देतो, आणि जे त्यांना काही थोडी बहुत सूट पण देतो आपण. सर, ते वाजवी दराचा तुम्ही सातत्यानं उल्लेख करता अश्विनीच्या वतीमध्ये, तर ती कशा पद्धतीने वाजवी दराचं आपण एक ती संकल्पना मांडतोय? हां, मी याच्यासाठी कसं करतो, कंपॅरिझन तो 2-3 वेळा आलं की वाजवी दर, अश्विनी हॉस्पिटल आणि वाजवी दर, तर कंपॅरिझन असं होतं, कंपॅरिझन असं करायला होतं की आज वाजवी दर हे आपल्या सध्याच्या परिस्थितीला योग्य असलेले दर आम्ही विचार करून लावलेले आहेत. नंतर आज आमचं कंपेअर केलं पुणे मुंबईला तर त्याच्यापेक्षा आपलं खूप वाजवी, त्या हिशोबाने आपलं वाजवी दर आहे. सोलापुरात देखील आता अनेक मोठी रुग्णालये येऊ लागलेली आहेत, तिथं देखील सुपर स्पेशालिटी आहेत. सगळ्या नसतील तर बऱ्याच सुपर स्पेशालिटी एका ठिकाणी असू शकतात. त्यांच्याबरोबर रेट सर्व आपल्या बरोबरच आहेत किंवा थोडे बहुत कमी जास्त असतील, ते मला काय त्याचं निश्चित मला सांगता येणार नाही, त्या हिशोबाने म्हणतो. आणि आज जे कोविडमध्ये देखील आमचे जे बिलिंग झालेलं आहे ना, त्यावेळी तर शासकीय आमच्याकडे हे होते ऑडिटर्स, त्यांनी ते प्रमाणित केलेलं आहे, असं मी म्हणतो म्हणून नाही आहे. आणि जी बिलं झाली ती त्या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या पद्धतीचे सोयी सुविधा उपलब्ध केल्या तर ह्या रेटमध्ये देणं आज अवघड आहे.
परंतु रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळं, टर्नओव्हर असल्यामुळं आम्हाला आज तरी आजच्या मितीला तरी देता काय येतं तर पडतं. आणि जो काय आमचा कोविडमुळे ह्या आयसोलेशनमुळं जो काय आमच्यावरती ताण जास्त पडलेला आहे, आर्थिक बोजा पडलेला आहे, कारण आम्हाला काही आर्थिक ज्याला एक सपोर्ट आमच्या स्टाफला द्यावा लागला एक्स्ट्रा, त्याच्यातून देखील आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न केला, करत आहोत, आजही करत आहोत. आणि आमच्याकडे असणाऱ्या आमच्या सगळ्या कर्मचारी संख्या ही फार मोठी आहे. आज जवळजवळ 1450 कर्मचारी आमच्याकडे कामाला आहेत, आमच्या मास्टरला आहेत. 106 108 तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, 150 आमच्या रेसिडेंट आहेत. येत्या काळासाठी नियोजन कशा पद्धतीचं आहे अश्विनी हॉस्पिटलचं, की एखादा नवीन काही माणूस की ही वैद्यकीय सेवा द्यायची आहे आणि त्यासाठीची व्यवस्था आहे, तर अशा पद्धतीचं काही नियोजन अश्विनी हॉस्पिटलचं आहे का? आहे, नियोजन तरी आहे. पुन्हा आमच्या मर्यादा असाय, जागाच नाही. आता जे न्यूक्लिअर मेडिसिनचं आमचं चेअरमन साहेब गेल्या 8-10 वर्षापासून सांगता आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिन विभाग चालू करायचा आहे, जिथं पेट स्कॅन वगैरे करायचं, पण ठेवायला जागा नाही. त्याचे जे काही रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आम्ही करू शकत नाही. मनात असलं तरी नाही, जागेसाठी आपण खूप धडपडतो, कुठूनही जागेची उपलब्धता नाही. आणि दुसरं आपण प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाला आजपर्यंत तरी काय यश आलेलं नाही. आपण सगळ्या लेवलवरती आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून तर खूप प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, आपण अजूनही आम्ही आशावादी आहे की आम्हाला जागा मिळेल. आज ना उद्या त्यावेळी आमचं न्यूक्लिअर मेडिसिन आमच्या पाईपलाईनमध्ये आहे. दुसरं आमच्यासाठी इथे परत पुढं म्हटलं तर ऑन्कॉलॉजी जी लागणार आहे, त्याच्यासाठी जी सर्व्हिस, ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सरसाठी जी काही सर्व्हिस लागणार आहे ती आमच्याकडे सध्या आज आमच्या मितीला एक्सेप्ट किमोथेरपी आमच्याकडे दुसरं नाही, रेडिएशन नाही आमच्याकडे, आणि आमच्याकडं लिनियर ॲक्सिलेटर नाही, पेट नाही आहे. ह्या गोष्टी आत्ता सध्याच्या दृष्टीने कमी आहेत. त्या सोलापुरात 1-2 ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि ते अश्विनी हॉस्पिटल ती सेवा उपलब्ध करू शकते. हां, आम्हाला जर जागेची उपलब्धता झाली तर. डॉक्टर राजेंद्र घोली सरांशी आपण हा विशेष संवाद साधतो आहोत. अश्विनी हॉस्पिटल म्हटल्यानंतर डॉक्टर राजेंद्र घोली असं आपल्या डोळ्यासमोर समीकरण येतं. मात्र केवळ अश्विनी हॉस्पिटल असं नाही आहे, तर सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेज आज सोलापूर शहरासाठी एक मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की फिजिओथेरपीचं कॉलेज आज सोलापुरामध्ये साकारतं आहे. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र घोली सरांचं एक मोठं योगदान आहे. त्याचबरोबर कॅन्सर हॉस्पिटल जे आहे, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, तिथं देखील डॉक्टर राजेंद्र घोली सरांची आपल्याला एक सेवा दिसून येते, सेवा कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. महत्त्वाचं म्हणजे सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेज हा जेव्हा महत्त्वाचा भाग येतो आणि त्याच्या उभारणीचा विषय जेव्हा येतो, तेव्हा राजेंद्र घोली सरांचं एक तिथलं योगदान हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. सर, तिथं एक योगदान आपण ज्याचा उल्लेख करतो आहे, कशा पद्धतीनं आज हे कॉलेज उभारतं आहे आणि त्याचं महत्त्व जे आहे, सोलापूरच्या दृष्टीने महत्त्व आणि वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने महत्त्व कसं आहे? मी काही वर्षापूर्वी सिद्धेश्वर देवस्थानचा विश्वस्त झालो होतो. त्यावेळी मग अशा सुरुवातीला माझ्याकडे कॅन्सर हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात आली. आता काही वर्षापूर्वी 2-3 वर्ष झाले ती आम्ही आता माझ्या यथाशक्ती मी सांभाळतो. आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे काय आपल्या नवीन सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. दुसरं तुम्ही म्हटलात सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेज, ही परत जेव्हा विषय असे होते, देवस्थानसमोर विषय होते की आपण आरोग्य क्षेत्रामध्ये आणखीन काही नवीन गोष्टी कराव्या आणि काहीतरी नवीन शिक्षण, आता देवस्थानच्या पुष्कळ शिक्षण संस्था आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, अनेक हायस्कूल्स आहेत आणि अनेक संस्था आहेत, वसतिगृह आहेत, हे सगळे चालू आहेत. पण त्यामध्ये आता नवीन आपण प्रोफेशनलमध्ये काहीतरी करावं. कॅन्सर हॉस्पिटल तर एक आहेच आहे आपलं. मग त्यामध्ये म्हणताना आपल्याकडं असं होतं की आपल्याकडं फिजिओथेरपी कॉलेज आपल्याकडं दुर्दैवाने आजपर्यंत नाही आहे सोलापुरात, जी आज काळाची गरज आहे. आज विजापूरमध्ये 2-3 कॉलेजेस आहेत, लातूरमध्ये कॉलेज आहे, परंतु सोलापूरमध्ये नाही आहे. आणि ही फार दिवसापासून माझी पण ह्याच्याबद्दल आपण काहीतरी कुठल्या त्या माध्यमातून करावं. आणि कारण काही वर्ष आपल्याकडे आपण सोलापुरातलं पहिलं खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आपण अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेलं होतं. त्यामुळं माझा एक खारीचा वाटा त्यामध्ये देखील होता. त्यावेळी पहिलं कॉलेज 50 वर्षानंतर खाजगीमध्ये सोलापुरामध्ये पहिलं खाजगी कॉलेज आणि दुसरं वैद्यकीय कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय हे त्यावेळे, कारण वैशंपायने सुरू केलेलं त्यावेळी एक वैशंपायनेच आपल्याकडे होतं. ते पूर्वी सोलापूर नॅशनल मेडिकल एज्युकेशनचं ते कॉलेज होतं. त्यानंतर शासनाने घेतल्यानंतर त्याला पण वैशंपायन कॉलेज, सोलापूर मेडिकल कॉलेज आधी होतं ते, आणि ते झालं. त्याच्यानंतर आपण हे ग्रामीण वैद्यकीय 2011-12ला आपण सुरू केलेलं आहे.
आणि त्यानंतर आता एक फिजिओथेरपी कॉलेज नव्हतं, मग त्यावेळी आम्ही विश्वस्त मंडळामध्ये चर्चा केली, चेअरमनना सांगितलं आणि आपण एक प्रस्ताव दिला की आपण फिजिओथेरपी चालू करूया. आणि जेव्हा आपण विचार केला की याला खूप स्कोप आहे, कारण आज फिजिओथेरपी ही थेरपी जी आहे ही एक सगळ्या रुग्णांसाठी एक फार मोठा दिलासा आहे. ह्या अमुक ठिकाणी असं लागत नाही असं नाही, बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिजिओथेरपी लागते. मग रेग्युलर तुमचे अस्थिरोग असतील, दुसरे काही स्नायूरोग असतील, बऱ्याचशा वेळी छातीमध्ये काही कफ झाला असेल त्यावेळी छातीची जे काही फिजिओथेरपी ती असेल, काही मेंदूच्या रोगामुळे काही हे आलं असेल, उणीव झाली असेल तर त्याच्यासाठी रिकवर करण्यासाठी हे आहे. अशा अनेक गोष्टीसाठी फिजिओथेरपी, त्यासाठी तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आपल्याकडं कमी पडतात, कारण इथं त्यांना ट्रेनिंग देणार कॉलेज नाही. त्यावेळी ह्याची आम्ही योजना केली आणि सर्व म्हणजे योगायोगाने आणि किंवा ज्याला आपण म्हणतो आपण श्री सिद्धेश्वरांच्या कृपेने म्हणा, हे साकार होतं आहे. आपल्याला आत्ताच परमिशन मिळालेली आहे, आपलं कोडिंग पण झालेलं आहे. 60 विद्यार्थ्यांना आपण ह्या वर्षापासून तिथे आपण दाखल करून घेऊ शकतो. आणि हे आता आपण जागेची व्यवस्था सध्यापुरतं तर आपण पंचकट्ट्यावरती केलेली आहे. सर, ते कॅन्सर हॉस्पिटलची एकंदर स्थिती आजची कशी आहे आणि तिथं देखील एक आमूलाग्र बदल कशा पद्धतीनं घडले गेलेले आहेत? कारण आज सोलापूरचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल अगदी ह्या हॉस्पिटलचं नाव येतं. तर तिथली देखील एक स्थिती जी आहे ती कशा पद्धती तिथनं ज्या सेवा मिळत आहेत त्याचं एक महत्त्व कसं आहे? परत हा देखील सोलापूरच्या एक अभिमानाचा विषय म्हटलं तर अतिशयोक्तीच होणार नाही, कारण सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल महाराष्ट्रातलं म्हणजे 42 वर्षापासून कार्यरत असलेलं. त्यावेळी ते आप्पासाहेबांनी ते म्हणलं कॅन्सरचं आपल्याकडे काहीतरी सेवा द्यायला पाहिजे. त्यांची ती काय दूरदृष्टी होती त्यावेळी माहिती नाही, आम्ही सुद्धा खूप लहान होतो. त्यावेळी त्यांनी सुरू केले होतं. कोबाल्ट थेरपी टाटानंतर फक्त आपल्याकडे होते, टाटा मुंबईनंतर आणि कुठंच नव्हतं. आणि महाराष्ट्रात मला वाटतं फक्त 2च कॅन्सर हॉस्पिटल होते. अशा पद्धतीने आपण ते सुरू केलेलं होतं. टाटानंतर जवळजवळ आपलं हे होतं सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल. त्यावेळी तिथे आपल्याकडं कोबाल्ट थेरपी होती, ती आत्तापर्यंत चालू होती. परंतु आता कसं झालं आहे, कोबाल्टच्या पुढे आता खूप ॲडव्हान्स मशिनरी आलेली आणि पुढे देखील आता खूप स्कोप आहे. म्हणून आपण एक नवीन प्लॅन केलेला आहे, त्याचं काम चालू आहे. तर आता त्याला म्हणतो लिनियर ॲक्सिलेटर, लिनियाक ज्याला म्हणतो, त्याला अगदी ॲक्युरेटमध्ये कॅन्सर रुग्णांना त्या ठिकाणी त्याचं रेडिएशन देऊ शकतो, कमी वेळेमध्ये अचूकपणे, कमी दुष्परिणामाचं किंवा जवळ नील दुष्परिणाम असलेला अशा पद्धतीचं आपण अशी उपचार पद्धती आणि ती अचूक आहे अशा पद्धती आपण ती देऊ शकतो. खूप कॉस्टली मेडिसिन हे काय मशिनरी आहे. जवळजवळ त्याचा सगळा आमचा म्हणजे त्याचा जवळजवळ 20 कोटीपर्यंत तो प्रोजेक्ट आहे. आणि त्याबरोबर आम्ही पेट सिटी वगैरे घ्यायचा विचार करतो, तर ते पेट सिटीचं पण आपलं आहे. नेक्स्ट आपण पेट सिटी पण आपण घेतो आणि दोन्ही मशिनरी लेटेस्ट घेतो आहे. आणि आता हे तरी लिनियर ॲक्सिलेटर तर काही महिन्यात ते पूर्ण होईल, कारण त्याचं एक सिव्हिल स्ट्रक्चर जे उभं करायचं होतं ते आता जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे. त्यानंतर 3-4 महिन्यामध्ये ती मशिनरीला आणि आपलं एक अद्ययावत असं कॅन्सर उपचार म्हणजे ते आपल्याला कॅन्सरची कारण सर्जरी आपल्याकडे होते, बरोबर, रेडिएशन नाही आहे, किमोथेरपी होते, रेडिएशन नाही. ते रेडिएशनची फार मोठी ही जी गरज रुग्णांची आहे आणि ती पण आपण जेवढ्या आपल्याला ह्याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये परवडेल अशा पद्धतीने देण्याचा आमचा मानस आहे. शेवटी हे सेवा आहे ह्यामध्ये. आणि याच्यात देखील जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते देखील तयार आहेत करण्यासाठी. स्टाफ प्रशिक्षित करायचा आहे तो पण आम्ही करू, वेळेत ज्यावेळी ते येईल त्यावेळी करू, कारण कोबाल्ट थेरपीचा त्यांना अनुभव आहेच आहे. आणि आता हे पण आपण करतो आहे. आणि परत काही 1 वर्षभरामध्ये आम्ही पेट स्कॅन पण घेतो. नक्कीच, म्हणजे रुग्णांना फार मोठा दिलासा, फार मोठा दिलासा आणि एक चांगली वैद्यकीय सुविधा आणि सगळ्या योजना तिथं आहेत. कॅन्सरसाठीच्या ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या शासकीय आता सुद्धा त्यांना होतो. आणि ह्याचं पण शासकीय योजना आहे, कर्नाटकाचा वाजपेयी आरोग्य योजना आहे, त्याचं पण ते आपल्याकडं आहे. तिथं सिद्धेश्वर कॅन्सर फायदा या ठिकाणी होतो. डॉक्टर राजेंद्र गोली सर म्हटल्यानंतर हे सगळं आपण कार्य पाहिलं की केवळ अश्विनी नाही तर मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी एक त्यांच्या कार्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. याचबरोबर एक आध्यात्मिक क्षेत्रातले डॉक्टर राजेंद्र गोली सर हे देखील आज सोलापूर जाणून आहे. सर, हे सगळी जबाबदारी पार पाडत असताना महत्त्वाचं असतं माणसाला एक आत्मिक बळ म्हणतो आपण, कारण आज म्हटल्यानंतर अश्विनीचंही कार्य तेवढं संबंध पाहणं, देखरेख ठेवणं हे देखील तसं आव्हानात्मक काम आहे. आणि हे असतानासुद्धा मग बाकी ठिकाणी आपण आपली सेवा देतो आहे, कार्य करतो आहे. आज आत्मिक बळ किती, आध्यात्मिक
वातावरण जे आहे किंवा एक जी आपली आवड आहे ज्यातून तुम्ही घडताय, त्याचा हा किती फायदा झाला या सगळ्या कार्यामध्ये? हे सगळं कार्य तुमच्या हातून घडतं आहे, तर त्यामध्ये एक आध्यात्मिक जी संस्कार आहेत, शिकवण आहे आणि तुमची आवड आहे, याचा फायदा कितपत? तुम्ही जर मला विचारला की आध्यात्मिक आणि परवा मगाशी बोलताना तुम्ही मला म्हणालात की अश्विनी म्हणजे डॉक्टर घुले असं समीकरण आहे. हे आपण माझ्या प्रेमापुरतं बोलताय ते मला त्याची जाणीव असं नाही आहे. अश्विनी संस्था आहे, ही संस्था फार मोठी आहे, ह्याच्यामध्ये असंख्य लोकांचा सहभाग आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि एक नेतृत्व लागतं. नेतृत्व मॅनेजमेंटचं असतं, आपण त्यांच्या हाताखाली काम करतो. एक नेतृत्व लागतं. आम्ही त्यांच्याबद्दल समाधान एवढ्यासाठी की फ्री हँड दिलेला असतो, ते म्हणजे तुम्ही करा, आपण ते मागं आहोत. आणि आपल्याला ह्याच गावात असल्यामुळं थोडेसे सोशल कॉन्टॅक्ट्स असल्यामुळं ते शक्यतो आहे, लोकांचं प्रेम आहे. आणि आध्यात्मिक म्हणलं तर हे कदाचित मला माझ्या आईपासून वगैरे म्हणून आपण लहानपणापासून त्या वातावरणात, धार्मिक वातावरणात मोठा झालेला आहे. आणि पुढे असे काही आपल्याबरोबर त्याला म्हणतो एक ह्या क्षेत्रातला मी एक फार छोटा साधक म्हणून मी म्हणणार नाही, मुमुक्ष काय तर मला तो शब्द आता आठवत नाही आहे, तसं आहे माझे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला फक्त निमित्त मात्र आपण आहोत. जे आपण करतो ते फक्त जे करतो ते समाधानाने करायचं आणि प्रामाणिकपणे करायचं, एवढंच माझा जेव्हा कुठल्याही कार्याकडे बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण बरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम करायचं. कारण जे काही थोडं बहुत जे काही यश मिळत असतं काम करत असताना, हे त्या लोकांचं असतं जे कधी खाली तळापासून वरपर्यंत जे लोक आपल्याबरोबर असतात त्यांच्यासाठी. त्यांना करत असताना म्हणजे लढे सिपाई नाम सरदार का असं होत असलं तरी तसं ना फार छोटा भाग आपला असतो, निमित्त मात्र असतं, कोऑर्डिनेशनचं काम असतं. पण सक्सेस हे फक्त माझ्या सर्व सहकारी लोकांचं आहे, सहकर्मचाऱ्यांचं आहे. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, फार छोटा एक माणूस आहे असं म्हणूया. आणि दुसरं पुढे आपल्याला असे काही प्रसंग आले आयुष्यामध्ये, त्यामध्ये अशा साधू संतांचा देखील प्रभाव माझ्यावरती राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपले होटगीचे आत्ताचे लिंगैक्य महाराज ज्याचा तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज, त्यांचा फार मोठा प्रभाव माझ्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे. आणि आता असलेले पीठाधीश जे आहेत, आता त्यांना मठाध्यक्ष होटगीचे आणि आता काशीपीठाचे उत्तराधिकारी आहेत ते डॉक्टर धर्मरत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज, ह्यांचाही प्रभाव आहे. ह्या लोकांच्या सहवासामुळं थोडं आपल्याला काय जेवढं करता येतं तेवढं आपण करत आहोत, जेवढं जमतं तेवढं वाचत आहोत, त्यामध्ये मार्गक्रमणा करत आहोत. आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आहेत, परत सहकार्य आहे. सर, याचबरोबर असं आहे की हे सगळं क्षेत्र आहे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही कार्यरत राहिलेला आहात, अथक आणि अविरत अशा पद्धतीने तुमचं हे सगळं कार्य आहे. पण याशिवाय कधी कुठलं आणखीन क्षेत्र तुम्हाला आकर्षित त्या क्षेत्राने केलेलं आहे का, की हे क्षेत्र आहे, या ठिकाणी आपल्याला खरंच काम केलं असं तर म्हणजे तसाही आनंद झाला असता? की एक वैद्यकीय क्षेत्र राहिलं, पण आणखीनही क्षेत्र आहे की जिथं कार्य करायला आवडेल? खूप काम आहे. म्हणजे काय, आपण एक पु ल देशपांडे म्हणतो राहून गेलेल्या गोष्टी म्हणतो आपण, तशी परिस्थिती आता आहे. पण आता ते वेळ निघून गेलेली आहे. पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण करूया. आणि ज्याचं राहिलेलं शैक्षणिक क्षेत्र एक राहतं, त्याच्यामध्ये देखील करायची इच्छा आहे, करतो आहे. परंतु तेवढं जमत म्हणजे काही अडचणी वेळेचं असेल. आणि आता एवढं करणं पण आता अवघड झालेलं आहे दिवसेंदिवस. परंतु आहे ते जे करतोय त्याच्यामध्ये समाधान आहे. निश्चितच एक समाधानाची भावना डॉक्टर राजेंद्र घुली सरांनी या ठिकाणी व्यक्त केली. अश्विनीमध्ये एक सगळं म्हणजे त्या अश्विनीच्या अगदी जडणघडणीत आपण ज्याला म्हणूयात की तिथलं एक मोठं योगदान आणि आजपर्यंतचं एक अविरत कार्य घुली सरांचं दिसून येतं. आणि हे सगळं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र घुली सरांचं म्हणणं असतं की असं काही नाही आहे, ते टीमवर्क आहे. आणि सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नानं एक आरोग्यसेवेचं अग्रगण्य असं केंद्र म्हणून अश्विनी हॉस्पिटलचा आज उल्लेख होतो आहे. अशा पद्धतीची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि जेव्हा आपण इतर क्षेत्रासाठी कार्य करतो आहे तर तिथं देखील एक तळमळीनं आणि शेवटी लोकांसाठी म्हणून
एक आपण योगदान देतो आहोत, अशा प्रकारची भावना डॉक्टर राजेंद्र घोली सरांनी व्यक्त केली. आज ते इथं आले, विशेष संवाद या कार्यक्रमात आपल्या ते सहभागी झाले आणि सविस्तर असा त्यांनी संवाद साधला. वेगवेगळे जे प्रश्न होते आपल्याकडे, दर्शकांच्या मनातल्या जे काही प्रश्न होते तेच आपण इथून मांडले. अश्विनीविषयीचं आपल्याला जाणून घ्यायचं होतं, त्याचप्रमाणे स्वतः डॉक्टर राजेंद्र घोली सरांचं कार्य हे देखील आपल्याला एक थोडंसं जाणून घ्यायचं होतं. तर या सर्व प्रश्नांना अगदी म्हणजे सविस्तर अशा पद्धतीनं त्यांनी त्यावर भाष्य केलं. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी घोली सरांचे मनपूर्वक आभार मानतो. सर, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.